नमस्कार शांता मॅडम, नमस्कार. नमस्कार नमस्कार गंगाराम, या या बसा बसा. बाकी निवांत? बस एकदम फर्स्ट क्लास. गंगाराम, तुमचा तो विहिरीचा चेक पास झाला ना? हो शांता मॅडम, तुम्ही चेक देणार आणि तो क्लिअर नाही होणार असं होईल का कधी? कालच बँकेत गेलो आणि काढ 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 गरम नोटा मिजून खिशात घातल्या, पण ते काय झालं, थोडीशी व्यवहारमध्ये मिस्टेक झाली, म्हणून म्हटलं शांता मॅडमला भेटावं आणि तो मिस्टेक सॉल्व्ह करावा, म्हणून आज मी तुम्हाला भेटायला आलो. हो हो, बोला बोला. ते काय होतं, मी तुम्हाला विहीर विकली बरोबर, तुम्ही माझ्याकडून विहीर खरीद केली बरोबर. मी तुम्हाला फक्त विहीर विकली आहे, त्याच्या आतलं पाणी नाही. टेन्शन नको, टेन्शन नको, ते पाणी तुमचंच आहे, पाजल तेवढं पाणी तुम्ही वापरा, टेन्शन घेऊ नका. पण काय होतं, त्याचे एक्स्ट्रा थोडेसे पैसे लागणार होते, बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. हो हो गंगाराम, तुमची गोष्ट एकदम खरी आहे. तुम्ही मला फक्त विहीर विकली आहे, आतलं पाणी नाही. बरोबर बरोबर अगदी बरोबर. हा, आणि मी पण तुमच्याकडून विहीरच खरीद केली आहे, आतलं पाणी नाही. हा, तर त्यात काय आहे गंगाराम, का मला आहे ना या विहिरीचं थोडं सजावट काम करून पुढचं आयोजन करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला आतलं पाणी खाली करावं लागणार. टेन्शन नका घेऊ, आत्ताच आत्ता खाली नाही करायचंय, पाणी 2 दिवसात खाली करा, काय हरकत नाही. पण जर 2 दिवसानंतर हे पाणी खाली नाही केलं तर तुम्हाला त्या पाणीचं भाडं लागणार. काय लागणार? भाडं? हा, कारण विहिरीची मालकीन कोण? तुम्ही. हा, आणि आतलं पाणी आहे त्याचा मालिक कोण? हा. चला शांता मॅडम, येतो. अरे बसा बसा, पाणी आणते. तुमच्या विहिरीतलं नाहीये, माझ्या घरातलं आहे, नळातलं पाणी आणू का? नाही, येतो मी. हो, आणि ऐका, लवकरच पाणी खाली करा, हा, नाही तर काय लागणार? भाडं. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण जॉक्स तुमची आहे, ही विहीर माझी आहे.